वसा जनसेवेचा। सातगाव मसला येथे कार्यरत असताना मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांनी तुकडेबंदीचे उल्लंघन करून बेकायदेशीर अनोंदीकृत वाटणी पत्र तब्बल 52 फेरफार मंजूर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुलढाण्याचा दावा करत तक्रारकर्त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर करून टेकाळे यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार टेकाळे यांनी महसूल बुलढाणा येथे कार्यरत असताना चांडोळ भाग 1 व 2 येथील तलाठ्यांकडून नियम धाब्यावर बसवून अनोंदणीकृत वाटणी पत्राच्या आधारे फेरफार मंजूर केले। तुकडेबंदी कायद्याचे सरळ उल्लंघन करून ही प्रक्रिया राबवण्यात आल्याचे महसूल प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस चौकशी किंवा कारवाई झालेली नसल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे। सर्व पुरावे उपलब्ध करून दिल्यानंतरही संबंधित यंत्रणा या अधिकाऱ्यांना का वाचवत आहे असा सवाल उपस्थित होत आहे। शासनाचा गल्लेगल्लठ पगार घेऊनही नियमाबाह्य कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांचा प्रश्नावर विश्वास कसा होणार असा संतप्त सवालही उपस्थित केला आहे। तक्रारकर्त्यांनी केंद्रीय मंत्री, महसूल मंत्री, आयुक्त, एसीबी अमरावती, एसीबी बुलढाणा आणि जिल्हाधिकारी कार्यालयांकडे पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे। टेकाळे यांच्या स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या नावे मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांची चलचल संपत्ती असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला। आता महसूल मंत्री व महसूल विभाग वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात त्वरित चौकशीचे आदेश देणार का असा नियमबाह्य केलेल्या कामात भ्रष्टाचारातून कामवलेली चल संपत्ती दिलेल्या पुराव्यानुसार आढळल्यास विजय टेकाळेंना सेवेतून बडतर्फ केले जाणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष साधले आहे। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।